या दुःखातून एकदा आम्हाला वेगळं कर म्हणली का? तर महाराज, ज्या भगवंताने शरीर आपल्याला हे जीवनमुक्त होण्याकरता दिलेले ना, हे जे जे विसरलेत ते परत 84 खाणीला प्राप्त झालेत महाराज. विसरली तया होर झाली हानी पचतील खाणी 84च्या. महाराज, या जन्मामध्ये जर मुक्ती साधन नाही केलं आपण तर परत 84 लाख योनीचा फेरा आहे महाराज. आणि एक एक योनी कोटी कोटी फेरा महाराज. मंग लागे वारा मनुष्याचा. परत मनुष्य जन्म कधी प्राप्त होईल हे आपल्यालाही सांगता येत नाही महाराज. म्हणून याच जन्मामध्ये हे आपण मुक्ती साधन केलं पाहिजे. कसं? गुरुजी सारखं महाराज. गुरुजींनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक विद्यार्थी तर घडवलेत, पण स्वतःसाठी काय केलं असेल तर महाराज हा पर्व काळावर त्यांनी आपला देह ठेवला. आपल्याला दुःख झाले ही गोष्ट खरी महाराज. जीवनामध्ये दुःख प्रत्येकाला होतं. दुःखाचे अनेक प्रकार आहेत, पण ते दुःख आपल्याला होत असतं महाराज. कारण जन्म ही अशी गोष्ट आहे महाराज, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. ज्या वेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस सगळे लोक आनंद उत्सव साजरा करत असतात, पण जन्माला आल्या आल्या आपण रडत असतो आईच्या गर्भातून. ज्यावेळेस आपण बाहेर येतो त्यावेळेस आपण रडत असतो महाराज. जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. महाराज, गुरुजी सारखं कार्य करून जा की जाता जाता अख्ख्या जगानं रडावं, अख्ख्या जगानं म्हणावं राहिल्या त्या कीर्ती जगा राहिल्या त्या कीर्ती असते महाराज. अनेक असे पैशावाले मनुष्य आहेत महाराज, अनेक असे सत्ताधीश आहेत, कोट्याधीश आहेत की त्यांना वाटतं माझी कीर्ती लोकांनी गावी,
पण त्यांची कीर्ती गायली जात नाही महाराज. कीर्ती कुणाची गायली जाते तर महाराज अशा हरिभक्तांची कीर्ती गायली जाते. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. महाराज यांची वाट आपण पाहतो याच्यापेक्षा जास्त देव पाहत असतो महाराज. देवाला अपेक्षा असते असे हरिभक्त असे सद्भक्त देवाकडे येण्याची महाराज. वाट वैकुंठी पाहती महाराज. वैकुंठातला देव अशा लोकांची वाट पाहत असतो महाराज. कशामुळं तर यांनी केलेल्या चांगल्या कर्मामुळं. म्हणून जीवनामध्ये कशाला जर किंमत असेल तर चांगल्या कर्माला किंमत आहे महाराज. पैसा तर कुणीही कमवतं महाराज. पैसा कमवणं फार मोठी गोष्ट नाही. आज कोट्याधीश लोक आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये खूप सारा पैसा आहे पण त्यांची कीर्ती नाही. त्यांचं महाराज त्यांची पुण्यतिथी करायला आज त्यांचे पोरं तयार नाहीत. काय उपयोग आहे असल्या जीवनाचा. पण गुरुजींनी असं कार्य केले महाराज. त्यांचे मुलं करतील अगर न करतील ते मुलं करणार तर आहेतच पण करतील अगर न करतील पण त्यांची कीर्ती अशी अजरामर आहे महाराज. त्यांनी शिकवलेल्या प्रत्येक शब्दाची जाण त्यांचे विद्यार्थी ठेवतात. ही कीर्ती महाराज. अशी कीर्ती जीवनात घडावी. विठाला मग त्यांनी म्हणावं तुकोबारायासारखं एक वेळा करी या दुःखा वेळ गळी. देवा आता माझं जन्म मरणाचं दुःख तू आता संपव म्हणणार. कोण म्हणणार? गुरुजी सारखे लोक म्हणणार. तुकोबारायासारखे लोक म्हणणार की काय या जन्म मरणाचं दुःख आता माझं याच जन्मात संपलं पाहिजे. म्हणून देवा तुझ्या माझ्यामध्ये जे द्वैत आहे दुरितांचे जाडे उगवणे. तुझ्या आणि माझ्यामध्ये जे द्वैत आहे ते द्वैताची जाडी द्वैताचे जे वस्त्र आहे ते संपवून टाक. आणि मग जे ते वस्त्र संपलं तू आणि मी ज्यावेळेस एक आहेत हे सिद्ध झालं त्यावेळेस मी काय करील? अभंगाचं दुसरं चरण. आठवीन पाय पाय हा माझा नवस रात्री ही दिवस पांडुरंगा. देवा
ज्या वेळेस तुम्हाला या जन्म मरणाच्या दुःखातून निवृत्त करशील त्यावेळेस देवा तुझं नामस्मरण हे माझ्या सतत मुखात राहील का? तर महाराज सर्वात सोपं आणि उद्धाराचं साधन जर काय असेल या कलियुगामध्ये तर हरीचं नाम आहे महाराज. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. महाराज या कलियुगामध्ये तुम्ही योग करू नका, तुम्ही ज्ञान मार्गाला जाऊ नका, तुम्ही कर्म मार्गाला जाऊ नका. सर्वात सोपं आणि काय जर असेल तर त्या भगवंताचं नामस्मरण आहे. आणि ते नामस्मरण तुम्ही कसं करा तर आठवीन पाय हा माझा नवस. अनेक देवदेवतांना नवस करण्यापेक्षा त्या पंढरीश परमात्म्याला सांगायचं देवा तुझ्या पायाचं स्मरण करील हा माझा नवस आहे. आणि तो नवस कसा आहे तर रात्र ही दिवस म्हणजे दिवस आणि रात्र मला कळणार सुद्धा नाही तुझ्या नामस्मरणामध्ये कधी दिवस झाला आणि कधी रात्र झाली. असं मी तुझं नामस्मरण करेल. पण त्याच्या बदल्यात देवा आजपर्यंत मला या 84 लाख योनीचा जो फेरा बसलेला आहे हा फेरा माझा चुकला पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. बहुदूरवरी भोगाविले भोग 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 बहुदूरवरी भोगाविले भोग. आता बहुदूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे देवा. अरे बहुदूरवरी म्हणजे अनेक जन्मापासून आम्ही वाट पाहतो या मुक्तीची, ते आम्हाला भेटली नाही. प्रत्येक जन्मामध्ये आम्ही भोगच भोगत आलेलो आहे देवा. पण या जन्मामध्ये आम्हाला आता तू सोडवणूक कर, या जन्मामध्ये आमची मुक्तता कर. पण ही मुक्तता अशी तशी नको करू, ती कायम स्वरूपाची कर. तुझ्या चरणाशी आम्हाला घे. कारण आमचं जे शरीर आहे ना हे तू जरी दिलेलं असलंस तरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमचं शरीर तुझ्या चरणावर ठेवू. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे काया करीन कोण बैडी, 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 तुका म्हणे काया करीन कोण
कामने काया करीन कुरवंडी ओवाळून सांडी मस्तक हे. देवा, आमचं जे शरीर आहे ना, हे आम्ही तुझ्याच चरणाशी समर्पित करू महाराज. जसं कानोपात्रेनं केलं महाराज, संत कुर्मदासांनी केलं, तसंच आम्ही ही जे अनमोल शरीर आहे हे तुझ्या चरणाशी लीन करू आणि आम्हाला फक्त एक दे. काय? या जन्म मरणाच्या दुःखातून आमची मुक्तता कर. बाकी तुझं भजन आम्ही करू, आमचं शरीर तुझ्या सेवेकरता लावू, कारण हे अनमोल असणारं शरीर तू आम्हाला दान दिलेलेस महाराज. काय झालं, एक सद्ग्रस्त होते महाराज एका गावामध्ये. माणूस असा होता की पैशाची काहीच कमतरता नव्हती, श्रीमंत माणूस, पण अखंड ब्रह्मचारी महाराज. लग्नच झालं नाही आणि लग्न नाही झाल्यामुळं चिडचिडा स्वभाव वाढत गेला महाराज. गावात बोलताना कुणाला नीट बोलायचं नाही, पैशाचा गर्व होता, आयुष्यभर कुणाला नीट बोलला नाही. आणि महाराज एके दिवशी काय झालं, घरामध्ये एक पटांगणामध्ये आपल्या बाज टाकून बसला होता आणि बसल्या ठिकाणी त्याला त्रास व्हायला लागला, दुखायला लागलं महाराज. आणि दुखायला लागलं त्यावेळेस तडपडायला लागला महाराज. मग तडपडायला लागल्याच्या नंतर शेजाऱ्याने बघितलं. मग शेजारची माणसं म्हणले, जाऊ दे बाबा, आयुष्यभर या माणसाने आपल्याला त्रास दिलाय म्हटले, तडपडू द्या म्हटले. पर त्याच शेजारच्या मुलाचे वडील होते, म्हणले, बाळा, जरी त्या माणसानं आयुष्यभर लोकांना त्रास दिला असेल, जरी त्या माणसानं आपल्याला दुःख दिलं असेल, तरी असं तडपडत असताना आपण बघणं चुकीचं आहे म्हटले. मग त्याला उचल म्हटले आणि अंबुजोगाच्या दवाखान्यात नेऊन टाक म्हटले. पुढे काय ते होईल त्याच्या कर्मानं ते होऊ दे म्हणले, त्याला दवाखान्यात नेऊन टाक. महाराज त्यानं उचललं आणि अंबुजोगाच्या दवाखान्यात आणून टाकलं महाराज. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली महाराज. डॉक्टरांनी तपासणी केल्याच्या नंतर हृदयामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे हे डॉक्टरांच्या लक्षात आलं महाराज. मग त्या डॉक्टरांनी त्याला उचललं आणि लातूरला नेऊन टाकलं. लातूरला गेल्याच्या नंतर लातूरच्या डॉक्टरांनी सांगितलं की याचा इलाज इथं होत नाही म्हटले. आता लातूरचा एवढे स्पेशलिस्ट दवाखानेत, पण त्यांनी सांगितलं की या मनुष्याचा इलाज इथं होणं शक्य नाही, याला पटकन उचला आणि जे जे हॉस्पिटलला घेऊन जा म्हटले. जे जे हॉस्पिटलला नेलं महाराज. जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरने सांगितलं याचा इलाज याही हॉस्पिटलमध्ये होणं शक्य नाही, फार मोठी सर्जरी म्हटले, ही सर्जरी फक्त अमेरिकेमध्ये होते म्हटले. मग त्या मनुष्याला इथल्या डॉक्टरांनी अमेरिकेला पाठवलं महाराज. आणि अमेरिकेला पाठवल्याच्या नंतर त्याच्यावर ती जी काही सर्जरी होती महाराज, ते हृदय बाजूला काढून ठेवून बाकी जे शरीरातले जे काही ब्लॉकेज असतात ते सर्व नीट करायचं काम त्या डॉक्टरांनी केलं आणि ते हृदय परत त्याला बसवून त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल केलं महाराज. या कालावधीमध्ये 1 महिना निघून गेला. 1 महिन्याच्या नंतर तो मनुष्य चांगला शुद्धीवर आला महाराज. चांगला शुद्धीवर आल्याच्या नंतर त्याला आता सुट्टी द्यायची वेळ आली. आणि सुट्टी द्यायच्या वेळ आल्याच्या नंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं तिथल्या अमेरिकेच्या की बाबा, तुमचं आता सुट्टी तुम्हाला होणार आहे, पण तुमचं जे बिल आहे ते 20 लाख रुपये झाले म्हटले.
20 लाख रुपये बिल ऐकल्याबरोबर तो मनुष्य रडायला चालू केला महाराज. मोठे मोठ्यानं रडायला लागला महाराज. त्या डॉक्टरला वाटलं की या मनुष्याला हे बिल जास्त होत आहे म्हणून हा रडत आहे. मग डॉक्टरने सांगितलं, बाबा चिंता करू नका, तुम्हाला बिल जास्त वाटतं का, मी याच्यामध्ये कपात करतो, कारण दवाखाना हा माझ्या घरचा आहे, हा प्रायव्हेट दवाखाना आहे. तुमचं 20 लाखाचं बिल मी 10 लाख करतो म्हटले. महाराज 20 लाखाचं बिल 10 लाख केल्याबरोबर ते बाबा आणखीन जास्त रडू लागले महाराज. अगोदर तरी नुसते रडत होते, नंतर ते हुंदक्या देऊ रडायला लागले महाराज. डॉक्टरला वाटलं अरे 20 लाखाचं बिल आपण 10 लाख केले. अगोदर तर बाबा नुसते रडत होते, आता हुंदक्या देऊ रडायला लागले, तर काय कारण असेल. डॉक्टरला वाटलं हेही बिल 10 लाखाचं. त्या बाबांना जड होते काय की डॉक्टरनं सांगितलं, बाबा चिंता करू नका, तुम्हाला हे बिल जास्त होतं का, दवाखाना माझ्या घरचा आहे, 10 लाखाचं बिल मी 5 लाख करतो, तुम्ही रडणं थांबवा. महाराज 5 लाख म्हणल्याच्या नंतर बाबांनी अगोदर तरी हुंदके द्यायच होते, पुन्हा आता गडगडाला लोळून रडायला लागले महाराज. डॉक्टरला कळायला गेलं महाराज, आपण जसं जसं बिल करल तसं बाबा जास्तच रडायला लागले. तर बाबा डॉक्टरला वाटलं बाबांची परिस्थितीच नाही हे बिल भरण्याची. मग काय करू म्हटले, दवाखाना आपल्या घरचा आहे. त्या बाबांना सांगितलं, बाबा तुम्ही रडणं थांबवा, लोळायचं थांबवा, दवाखाना माझ्या घरचा आहे, एक ऑपरेशन मी फ्री मध्ये केलं म्हणजे मी काय डबगायला जाणार नाही, माझी अवस्था काही बिघडणार नाही, एक ऑपरेशन मी फ्री मध्ये करतो असं समजून तुम्हाला 1ही रुपयाचं बिल घेत नाही, पण तुम्ही रडणं थांबवा. पूर्ण बिल माफ केल्याच्या नंतर बाबा अगोदर गडगडा लोळत होते, बाबांनी तर पुन्हा रूमचा चक्कर घ्यायला चालू केली महाराज. इतकं गडगडा लोळायला लागले. डॉक्टरला कळायला गेलं आता पूर्ण बिल माफ केले तरी का बाबा रडायला लागलेत. मग त्या बाबांना धरलं, एका जागेवर बसवलं आणि त्यावेळेस त्या डॉक्टरने सांगितलं की बाबा तुमचं पूर्ण बिल माफ झालेलं आहे, तुम्ही रडता कशामुळे हे तरी सांगा. त्यावेळेस त्या बाबांनी उत्तर दिले, डॉक्टर साहेब तुमचं बिल भरण्याची परिस्थिती माझी नाही असं नाही म्हटले. तुमचं बिल किती झालेलं आहे म्हटले 20 लाख रुपये. ते 20 लाख रुपये हे घ्या कार्ड, तुमचे 20 लाख रुपये काढून घ्या म्हटले कार्डामधून. तुमची बिल भरण्याची परिस्थिती माझी आहे, हे तुमचे 20 लाख घ्या. मग डॉक्टरला प्रश्न पडला, बिल भरण्याची परिस्थिती बाबांची आहे, मग बाबा रडत कशामुळे होते. त्यावेळेस त्या बाबांनी उत्तर दिलं बाबा डॉक्टरला, अहो डॉक्टर साहेब तुम्ही एक हृदयाचं ऑपरेशन करण्याकरता 20 लाख रुपये घेतले. काय माझं हृदय बाजूला काढून ठेवलं आणि हृदयातलं ब्लॉकेज काढण्याकरता 20 लाख रुपये घेतले. पण जे हे शरीर मला त्या भगवंतानं दिलंय ना, त्या भगवंतानं या शरीराचा 1ही रुपया घेतला नाही हो. हे शरीर मला भगवंतानं दान म्हणून दिलेलं आहे. ज्या पार्टची किंमत 1 किडनी विकली तर 5 लाख रुपये 10 लाख रुपये तुम्ही घेता, त्या पार्टची किंमत भगवंतानं 0 रुपये केली. इतका अनमोल देह भगवंतानं मला दान स्वरूपात दिलाय, 0 किमतीत दिलाय. मग त्या भगवंताचं भजन मी आजपर्यंत केलं नाही, काय माझ्याकडून गुन्हा घडला असेल म्हटले. आणि तिथून त्या बाबांनी पुन्हा उरलेलं आयुष्य भगवंताच्या सेवेकरता लावलं महाराज. कारण हे भगवंतानं दिलेलं शरीर आहे, याच्यावर आपला अधिकार नाही, तो भगवंताचा अधिकार आहे. म्हणून हे शरीर भगवंताच्या कारणी सत्कारणी लागलं पाहिजे, म्हणून आपले प्रयत्न असले पाहिजेत. विठाला 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 सगळेच जगतात, स्वतःसाठी सगळेच जगतात, कुटुंबासाठी सगळेच जगतात, पण समाजासाठी जो जगतो त्याला आपल्या आयुष्याचा अर्थ कळाला. ही गुरुजींची शिकवण आहे. विठाला विठाला म्हणून मी असं म्हणणार नाही की गुरुजींना भगवंताने त्यांच्या चरणाशी समर्पित करून घ्यावं म्हणून, कारण गुरुजी एक परमार्थिक भगवत भक्त होते,
भगवंत आपण मानण्याच्या अगोदरच भगवंताने त्यांना त्यांच्या स्वरूपात विलीन करून घेतलेले महाराज. फक्त मी एक जाता जाता प्रार्थना करील की देवा, माझ्या आयुष्यात जे काही पुण्य असेल, जे काही थोडंफार चांगले कर्म असतील, त्या कर्माच्या बळावर, त्या पुण्याच्या बळावर फक्त एवढी शक्ती दे की गुरुजींसारखा परमार्थ आम्हालाही घडला पाहिजे. एवढीच शेवटची प्रार्थना करतो आणि सेवेला इथं शेवट करतो. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली खूप सुंदर असं नियोजन त्यांचे दोन्ही सुपुत्र आणि दोन्ही मुली यांच्या मार्फत. महाराज खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे महाराज. कारण आजच्या घडीला, आजच्या काळाला आई वडिलांना मानणारे, जपणारे फारच कमी आहेत महाराज. त्याही काळामध्ये ते आपल्या वडिलांची सद्भावना, प्रेरणा, त्यांचं स्मरण हे कायमस्वरूपी करतात. ही गोष्ट फार मोलाची गोष्ट आहे आणि त्यांनाही खूप धन्यवाद महाराज की गुरुजीमुळं त्यांना किंमत आहे. गुरुजींनी जे कमवलंय, व्यावहारिक धन मी बोलत नाही, गुरुजींनी जो मान कमवलाय त्या मानाचे अधिकारी तेही आज त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांच्या मुली आहेत. म्हणून जाता जाता एक छोटीशी प्रार्थना करेल, गुरुजींची कीर्ती अजरामर राहणारच आहे, पण गुरुजींच्या कीर्तीसाठी आपणही प्रयत्न केले पाहिजेत की त्यांचं नाव कसं कुठल्या ठिकाणी लागलं जाईल, कुठल्या क्षेत्रावर अन्नदान स्वरूपात लागेल अशा कारण गेलेल्या व्यक्तीला आपण काहीतरी इथून देणं लागत असतं महाराज. महाभारतामध्ये खूप मोठा प्रसंग येतात, तो सांगून वेळ घेत नाही. माणसं म्हणतात की पितर कशामुळे जीव घालायचे, त्यांनी काय पितरांना नाही, तर कारण ज्या वेळेस महाभारतामध्ये धर्मराजाला पुण्य कमी पडलं होतं ना, त्यावेळेस यज्ञ करून पुण्याची भरती करावी लागली होती. म्हणून आपण आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण, पुण्यतिथी हे केलं पाहिजे महाराज. कारण गीतेमध्ये भगवंताने सांगितलेले महाराज, तरी ते पितर काय करती, कैसेनी स्वर्गी वसती, तरी तेही येती कुळापाशी. ज्या घरामध्ये आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण होत नाही, पुण्यतिथी होत नाही, त्या घरामध्ये सुख शांती कधीच लाभत नसते महाराज. मी सांगत नाही, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, भगवान सांगतात गीतेमध्ये. म्हणून आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण, पुण्यतिथी हे प्रत्येक मुलाने केलीच पाहिजे. मग आपल्या स्वरूपानं जशी घडेल तशी केली पाहिजे. आणि तेच पुण्यतिथी, पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध गुरुजींचं ते आपल्या परिवारानं खूप सुंदररित्या नियोजन करून पार पाडलं. आमच्या समवेत आलेले गायनाचार्य उत्तरेश्वर महाराज उबाळे असतील, मृदंगाचार्य सुनील महाराज रिटरकर असतील, रोहन महाराज असतील, विठ्ठल महाराज असतील, रोहन महाराज असतील आणि आमचे माऊली दादा असतील, सर्वांच्या माध्यमातून खूप सुंदर असं नियोजन. आणि तुम्हीही सर्व श्रोते खूप सर्वांगाचे कान करून ऐकलेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे हे आभार. झालेली सेवा परत भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्णविराम. तुकाराम. Hare
भगवाना शिवा चक्रधरा विश्वंभरा सहस्रकरा शिवसागरा सकलनयना कमलापति मोहना वदनमूर्ति भवतारका धरिताक्षिति वामनमूर्ति आगाय सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुझा लागले हे भूतल सकल देवाधी भगवान की चंद्रभागे स्नान पंधरचा वार करी मागणी ते प्रति आहे या संपास मरभेचे मधुरे तुका म्हणे आता उतार तू पायी सरळता संपासी रवीची मधुरे ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय मेरे भाई के संतान की जय